द न्यूज लाईन प्रस्तुत आरोग्याचा महामंत्र. नमस्कार. द न्यूज लाईन प्रस्तुत आरोग्याचा महामंत्र या सदरामध्ये विविध विकारांवर प्रभावी उपचार पद्धती, रुग्णांनी घ्यावयाची खबरदारी आणि आहार, पथ्य, व्यायाम या संबंधाने अचूक मार्गदर्शन करणारे कराड परिसरातील जे तज्ज्ञ आहेत विविध विषयातील, त्यांच्याशी संवाद साधून आमच्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही आजाराची माहिती, घ्यावयाची काळजी आणि उपचार पद्धती याबाबतचा उहापोह करत असतो आणि रुग्णांना अचूक उपचार मिळण्यासाठी देखील याचं मार्गदर्शन एक प्रकारे होतंय. अनेक प्रेक्षकांनी फोन करून आम्हाला सांगितलं ही सुरू असलेली मालिका या आरोग्याच्या वाढत्या प्रश्नांचा विचार करता ही लाभदायी ठरत आहे. याच मालिकेत आज आपण वैद्य अनिकेत जोशी यांच्याशी संवाद साधणार आहोत. वैद्य अनिकेत जोशी यांचा आयुर्वेदावरशी असणारा व्यासंग विचारात घेता अनेक प्रकारच्या विकारांवरती प्रभावी काष्ठौषधीच्या माध्यमातून उपचार ते करत आहेत. मात्र येणारा जो काळ आहे, आता सुरू असलेला जो काळ आहे, आपली शिशिराकडे वाटचाल सुरू आहे, अशा वेळेस शरीरामध्ये कफ प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढत असते आणि कफ प्रवृत्तीशी संबंधित जे विकार आहेत किंवा जे उपचार आहेत याच बाबतीत आपण वैद्य अनिकेत जोशी यांच्याशी संवाद साधणार आहोत. तत्पूर्वी मला एक असं जोशी सरांना विचारायचं. सर नमस्ते. आयुर्वेद म्हणजे नेमकं काय? आयुर्वेद म्हणजे आपले वेद आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये 4 वेद सांगितले: ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद असे जे वेद आहेत ना, त्यातल्या अथर्ववेदाचा उपवेद सांगितला आयुर्वेद. आयुर्वेदाचा व्यासंग खूप मोठा आहे. आयुर्वेदाची जी काही परिभाषा सांगितली आहे आमच्या आयुर्वेदामध्ये आपल्या, ती आयुष्य वेद इथे आयुर्वेद असं सांगितले. म्हणजे आयुष्याच्या बाबतीतली कोणतीही छोटी मोठी समस्या होऊ नये किंवा झाली तरी त्याच्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपल्या आयुर्वेदामध्ये दिलेला आहे. निकोप आयुष्याचं वेध घेण्याचं काम आयुर्वेद करते. बरोबर. म्हणजे आयुष्यातल्या कुठल्याही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याला दिनचर्या म्हणतो आपण. म्हणजे सकाळी किती वाजता उठावं, दात कधी घासावेत, कशाला दात घासावेत, दुपारी किती वाजता जेवण करावं, संध्याकाळी किती वाजता जेवण करावं. म्हणजे आपण बघतो ना, आता सूर्यास्ताच्या आत जेवण करणं हे शरीर सृष्टीसाठी खूप योग्य आहे. त्या पद्धतीचं आणि रात्री झोपावं कधी, असा दिनचर्येमध्ये सगळ्या गोष्टींचा उहापोह आहे. तसंच प्रत्येक ऋतूनुसार काही खाण्यापिण्यातले बदल करावेत. कारण प्रत्येक ऋतूनुसार काही दोषांची चढ आणि उतारावस्था होत असते. शरीरामध्ये जे वात, पित्त आणि कफ अशा 3 प्रकृती तुम्ही समाजामध्ये बोलीचालीमध्ये आढळत असतात. तर वात, पित्त, कफ हे 3 दोष आहेत, त्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या असतात. पण ते साम्यावस्थेमध्ये असतील तर त्यांच्यापासून कोणालाही कुठलीही तक्रार होत नाही. पण ऋतू बदलताना, आता उदाहरणार्थ वर्षा ऋतू सुरू झाला तर वर्षा ऋतूमध्ये निसर्गतः वात दोष वाढणार आहे. त्यावेळेला आपण काय खावं, काय प्यावं, अंगाला तेल लावावं का, अंघोळ कसल्या पाण्यानं करावी, अशा छोट्या छोट्या खूप अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा सगळा उहापोह आयुर्वेदामध्ये केलेला आहे. म्हणून आयुष्य वेद आयुर्वेद हे सिद्ध होतं, सार्थक होतं. वाढती जी काही आपण स्पर्धेचं युग आहे, बदलती जी जीवनशैली आहे, या सर्व गोष्टीचा विचार करता आयुर्वेदानं सांगितलेले काही मुद्दे किंवा जी घ्यावयाची काळजी आहे ती तंतोतंत नागरिकांना अंमलात आणता येत नाही. अशा वेळेस काही विकार निर्मिती होते आणि मग त्या विकार निर्मितीमध्ये आता आपण कफ प्रवृत्ती वाढणाऱ्या काळाकडे वाटचाल सुरू आहे. ऋतुमानानुसार काही वात, कफ, पित्त या प्रवृत्तीमध्ये असंतुलित असं वाढ किंवा कमी जास्त होत असतो. आता कफ प्रवृत्ती हा जो काय प्रकार आहे, नेमका कफ प्रवृत्ती म्हणजे काय आणि आता जो येणाऱ्या काळात वाढणार जर असेल तर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? चांगला प्रश्न आहे. कफ प्रवृत्ती म्हणजे काय? वात, पित्त आणि कफ हे 3 जे दोष मी सांगितले ते प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहेतच. पण एखादी प्रकृती वात आणि पित्त आणि कफाची असेल, त्याच्यामध्ये जर कफ वाढणारा आहार विहार म्हणजे खाणं, पिणं, राहणं, वागणं, चालणं, बोलणं या सगळ्या गोष्टींचा दोषांशी संबंध येत असतो. त्यामुळे कफ वाढणारा आहार म्हणजे उदाहरणार्थ जास्त गोड खाणं, जास्त फळं खाणं, जास्त वेळ झोपणं, जास्त आराम करणं या गोष्टींमुळे, आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे दिवसा झोपणं, दिवसा झोपू नये ग्रीष्म ऋतूशिवाय असं आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. पण सध्याची पिढी बघितलं तर दिवसा झोपणं हे खूप होतं. तर या मी आता ज्या काही 4-5 गोष्टी सांगितल्या ना, त्या प्रामुख्यानं कफ वाढण्यासाठी खूप महत्वाच्या ठरतात. आणि हा कफाची मात्रा शरीरामध्ये वाढली तर त्याची प्रकृती कफाची होते आणि कफाचे विकार जडतात.
असे कोणते विकार आहेत कफाचे की जेणेकरून ते शरीराला पूर्णपणे त्रासदायक ठरू शकतात किंवा तो आयुष्यावरती परिणाम करू शकतो? पहिला आजार म्हणजे लक्षण आहेत ऍक्च्युली ते जडत्व. शरीरामध्ये खूप जडत्व येतं. सकाळी उठलं तरी डोकं जड होणं, डोकं जड वाटणं, उठू नये असं वाटणं, निरुत्साह, प्रत्येक गोष्टीमध्ये उत्साह नसणं, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आजारांची नावं बघितलं तर पहिलं स्थौल्य आहे, म्हणजे शरीर जड होतं, ढोलं होतं. दुसरं आहे दमा, अस्थमा, फुफ्फुसातले सगळे विकार, म्हणजे ज्याच्यामध्ये कफ जास्त साठल्यानंतर कफ विकार जे होतात, सतत सर्दी, जुनाट सर्दी, श्वसनाची संबंधित सगळ्या तक्रारी. कफ म्हणजे काय आहे? शरीरामध्ये न पचलेला आहार जो चिकट पदार्थ तयार करतो त्याला आम्ही आम म्हणतो. त्याची जी चिकट प्रवृत्ती आहे ना तसा कफ आहे. शरीरामधला चिकटपणा नेसेसरी आहे, खूप गरजेचा आहे, पण तो जर प्रमाणापेक्षा जास्त वाढला तर तो आपल्या सगळ्या शरीरातल्या चॅनल्स मध्ये जाऊन अडकणार आहे आणि विकार उत्पन्न करणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे निर्माण करणारा कफ आहे. त्यामुळे कफ छातीत जर वाढला तर श्वास घ्यायला त्रास होतो. ऍलोपॅथी औषधांना काय होतं, स्प्रे वगैरे मारतात, नो डाऊट ते तात्काळ उपशम देतात, पण कालांतरानं पुन्हा तो स्प्रे मारायची गरज पडते आणि पुन्हा सर्दी, पुन्हा अस्थमा, आणि मग शिक्का मारून जातो की ह्या पेशंटला अस्थमा आहे. म्हणजे पेशंट आमच्याकडे येतो, मला म्हणतो अस्थमाचा. जर आम्ही आयुर्वेदिक दृष्ट्या नाडी परीक्षा करून जर तपासणी केली, अस्थमा नसतो, पोटाचा कुठला तरी विकार असतो, पण तो त्याला अस्थमाचं नाव दिलेलं असतं. आम्ही जर अस्थमा म्हणून ट्रीट केलं तर तो बरा होऊ शकत नाही, कारण कुठलाही आजार हा पोटापासून सुरुवात होणार आहे असं आयुर्वेदाने सांगितलं आहे. पोटामध्ये जर कफ साठण्याची जागा ठरलेली आहे तर पोटामधून तो बाहेर पडल्याशिवाय त्याला मार्ग मोकळा होणार नाही. आता आपण सांगितलं की नाडी परीक्षा करूनचा विषय, आपण नाडी परीक्षण वगैरेची पद्धती आज पण अवलंबली जाते? आज पण अवलंबली असते. म्हणजे सद्गुरु कृपेनं आणि आमचे आयुर्वेदातले गुरु आहेत राजवैद्य समीर जमदग्नी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुघरी राहून जे काही शिक्षण आम्ही घेतलं आयुर्वेदाचं त्याच्यामध्ये आम्ही नाडी परीक्षा पण शिकलेलो आहोत. म्हणजे एखादा पेशंट आला तर तो शक्यतो मोकळ्या पोटी यावा, म्हणजे 2-2.5 तास त्याला काही खाऊ नये, तर नाडी परीक्षा चांगली जमते. आणि आपल्या 3 बोटांवर नाडी असते, वात, पित्त आणि कफ, या 3 बोटांची ती रचना केलेली आहे. तर त्याच्यामध्ये वात दोष वाढला आहे, पित्त वाढलाय का कफ वाढलाय, या सगळ्या गोष्टींचा अंदाज येतो आणि त्यानुसार प्रकृती ठरते. नाडी परीक्षण सोबत आपण काही पेशंटला प्रश्न विचारतो, त्याच्यामध्ये आपल्याला अंदाज येतो की कुठली प्रकृती आहे आणि आजाराचं स्वरूप काय आहे, अशा सगळ्या गोष्टी. आता कफ प्रवृत्तीशी आपण चर्चा करत असताना आपल्याकडे मधुमेही रुग्णांचं प्रमाण वाढलेलं आहे, रक्तदाबाचं एक प्रमाण भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. अशात आता आपण एका जागतिक संकटाचा सामना करत आहोत. कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट जे आहेत त्यांनी देखील त्रस्त करून ठेवलेले आहे. बरोबर. तर कफ हा जो दोष आहे त्या दोषाचा याशी काही सांगड किंवा संबंध आहे? निश्चितच आहे. कफ म्हणजे अवरोध निर्माण करणारा. हा, आता डायबिटीसच्या पेशंटमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण पण बऱ्यापैकी वाढलेलं असतं. म्हणजे कोलेस्ट्रॉल किंवा डायबिटीस किंवा जडपणा, सततची सर्दी, दमा, या सगळ्या पेशंटचा जर विचार केला ना तर आयुर्वेदानुसार असं सांगितलं की कफ हा विकृत झालेला पोटामध्ये साठतो, तो पोटातून बाहेर काढणं, याला पंचकर्म नावाची एक आयुर्वेदात पंचशोधन क्रिया आहे, शरीर शोधन प्रक्रिया असतात. त्याच्यामध्ये वमन नावाचं एक खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या दवाखान्यामध्ये खूप वमन होतात. वमन नावाचं पंचकर्म आहे. काही विशिष्ट औषधी पेशंटला काही दिवस देऊन शरीराची आणि मनाची तयारी करायची आणि आपण उलटीद्वारे काही औषधं पोटामध्ये देऊन उलटीद्वारे तो कफ सगळा बाहेर पडतो. अक्षरशः बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की तोंडापासून जमिनीपर्यंत जे भांडं ठेवले त्याच्यामध्ये अशी तार दिसते. इतका चिकट पेशंटच्या मध्ये, इतका चिकट स्त्राव पेशंटच्या पोटामध्ये असतो, तो काढला जात नाही. कारण वेळोवेळी आपण ऍलोपॅथीची औषधं घेऊन तो दाबणं हा प्रकार जो घडत असतो ना, तो थोडासा त्रासदायक परत भविष्यामध्ये होऊ शकतो. कोविडच्या पेशंटमध्ये असंच दिसून आलंय. काही पेशंटला उलट्या होतात तर त्यांना सॅटिस्फॅक्शन होतं, उलटी झाली की बरं वाटतं. आपण काही वैद्यांचे व्हिडिओ पण बघितले असतील कोविडच्या काळामध्ये. तर आपल्या पेशंटमध्ये सुद्धा, आपल्या क्लिनिकमध्ये कोविडचे पेशंट खूप चांगल्या पद्धतीने बरे झालेले आहेत. म्हणजे अगदी आयसीयू मध्ये सुद्धा असताना सुद्धा पेशंट क्रिटिकल कंडिशन मध्ये राहून, ज्यांना येस किंवा नो सांगितलेलं आहे, अशा कंडिशनला सुद्धा पेशंटने आपली औषधं घेऊन आपल्याला सपोर्ट पण केलेला आहे आणि आपल्याकडं अशा यशस्वी चिकित्सा खूप झालेल्या आहेत की ते पेशंट आता घरी आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पॅथीचा युग आहे. याही काळामध्ये आयुर्वेदावरती अशा आणीबाणीच्या प्रसंगी विश्वास ठेवणारे रुग्ण पाहायला मिळतात आणि ते त्याला चांगल्या पद्धतीनं त्याचा परिणाम देखील नक्कीच होत आहे. सर, आणखीन एक गोष्ट आहे, हे जे काही कफ विकार आहेत ना, ती होण्याची नेमकी कारण काय?
की कशा पद्धतीनं कफ हा नियंत्रणात राहिला पाहिजे, तो नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे हा. खास करून? आता सुरुवातीला आपण बोलताना मी सांगितलं की खाणं पिणं राहणं वागणं चालणं म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपल्या शरीरावर परिणाम पडत असतो. आपण पहाटे 4:30-5 वाजता उठावं, ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठ असं आयुर्वेदाने जे सांगितलेलं आहे, हे प्रॅक्टिकली कितपत शक्य होईल असं सांगता येत नाही. पण एखादा माणूस जर 8 वाजता उठत असेल तर ते योग्य नाहीये. मग त्यानं लवकर उठावं, 4:30 नाही तर मग 5:30-6 ऍटलिस्ट जेवढ्या लवकर जमेल तेवढं लवकर उठून प्राणायाम करावा, सूर्यनमस्कार करावे, ज्याद्वारे आपल्या शरीरातले नसा म्हणजे शरीरातले जे चॅनल्स म्हणतो आपण, स्त्रोत असं म्हणतो आपण आयुर्वेदानुसार, ते सगळी मोकळे होतात. घामाद्वारे घामाची रंध्र मोकळी होतात, म्हणजे स्वेद प्रवर्तन होतं. तो घाम जर व्यायाम न करता शरीरातच साठला तर त्याचाही रूपांतर कफामध्ये होऊन पुन्हा त्रास होणारच आहे. कफ प्रवृत्तीच्या स्नानाला कोणत्या स्वरूपाचं पाणी असावं किंवा काय आयुर्वेद असं काही सांगतं का की कफ नियंत्रणात ठेवण्यासाठी पाणी उष्ण असावं, कडक असावं किंवा? हो, आता कसं आहे, कप म्हणले की चिकट पदार्थ आहे. एखादं भांड जर आपण दुधाचं भांड करपलेलं असेल किंवा स्वयंपाकाचं कुठलंही भांड जर करपलं असेल आणि आपण लगेच जर घासायला गेलो तर नाही होत. आपली आई किंवा आजी काय करते, गरम पाण्यामध्ये भिजत ठेवते. मग ते गरम पाणी हे कफ सारख्या चिकट पदार्थ धुवून काढायला गरम पाणी योग्य आहे. त्यामुळे शरीरामध्ये पिण्यासाठी कफाच्या प्रकृतीच्या माणसांनी किंवा कफदोष वाढलेल्या विकारातल्या माणसांनी अभ्यंतर सेवनासाठी सुद्धा गरम पाण्याचा वापर करावा या काळात. हा, या काळात सुद्धा. आणि बाह्य सेवनासाठी तर आंघोळीसाठी स्नानासाठी गरम पाण्याचा वापर करावा. आता याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वनस्पती पण आहेत, कडुलिंब आहे, खदीर आहे. आपण त्या गोष्टींनी सिद्ध स्नान असं आपण त्या रुग्णांना घालतो, म्हणजे त्याच्यानुसार आणखी परिणाम पडतो आणि कफ शरीरातला कमी होतो. म्हणजे बाह्य उपचाराचा देखील अंतर्गत दोषांवरती परिणाम? नक्कीच. त्वचा हा सगळ्यात मोठा अवयव सांगितला आहे आयुर्वेदामध्ये. आणि त्वचेतून जर आपण फक्त व्हिटॅमिन डी म्हणून सूर्याच्या प्रकाशात राहत असू तर त्वचा हा अन्न खाणारा अवयव आहे. बाकी सगळे अवयव आत असले आपण त्यांना सपोर्ट करतो, पण सगळ्यांना सपोर्ट करणारा त्वचा हा मोठा अवयव आहे. त्यामुळे त्वचेची काळजी आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून बऱ्याच पेशंटला दूध पचत नाही, अन्न पचत नाही, अशी लहान मुलं असतात ज्यांना मृदूस किंवा काही विकार होतात, त्यांना उभरायची ताकद येत नाही. अशा मुलांना आम्ही 1 महिना 2 महिने तूप आणि दूध त्यांनी सिद्ध केलेलं औषध अंगाला चोळायला लावतो आणि साधारण 1 महिन्यामध्ये ते पेशंट उठायला लागतात. म्हणजे हा मुद्दा का सांगितला मी, की त्वचा हा मोठा अवयव आहे आणि तो अन्न सेवनाचा एक विधी आहे. त्यामुळे त्वचेवरती सुद्धा बाह्यतः अन्नाचा लेप देणे म्हणजे अन्नलेपन संस्कार असाही आयुर्वेदामध्ये चिकित्सेचा उपचार आहे. अन्नलेपन संस्कार कफ प्रवृत्तीच्या रुग्णांमध्ये त्याचा काय उपयोग होतो ना? अन्नलेपन संस्कार हा कुठल्याही प्रकृतीच्या माणसांसाठी उपयोगी आहे. आता ज्यांच्यामध्ये वात वाढलेला आहे त्यांच्यामध्ये आपण स्निग्ध पदार्थ घेऊन त्यांचं अन्नाचं लेपन जर त्वचेवर केलं तर त्यांचा वात कमी होणार आहे आणि त्यांच्यातला प्राकृत कफ वाढणार आहे. कफ विकारामध्ये काय होतं, स्थौल्य कमी करायचं असतं किंवा शरीरातला मेद झडला पाहिजे या विचारानं जर घाम येत नसेल तर घाम आणणारी द्रव्य आपण त्यांनी औषधं सिद्ध करून त्याचा लेप करणं किंवा त्रिफळा वगैरे औषधं तुम्ही ऐकली असेल, त्याचं चूर्ण जरी पाण्यात काढून किंवा कोरडं जरी अंगाला चोळलं तरी तो अन्नलेपनचा संस्कारच आहे. औषधाचा तो लेपन संस्कारच आहे, ती विधी सांगितलेली आहे. तर त्यानं सुद्धा चरबी कमी होते, फक्त तो सातत्याने केला जाणारा प्रकार आहे. हा जो काळ आहे हा ॲलोपॅथीवरती जास्त विश्वास ठेवणारा काळ आहे. या काळामध्ये आता आपण आयुर्वेदाचं माध्यमातून विविध विकारांवरती उपचार करत आहात. आज आपण कफ प्रवृत्ती या विषयावर बोलतोय, पण पित्त आणि वात प्रवृत्तीवरती देखील आपण उपचार करता. पण नव्या पिढीमध्ये आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा काय फरक जाणवतो, बदल? गेल्या 10 वर्ष झाली मी जी प्रॅक्टिस करतोय आयुर्वेदाची, तर त्याच्यामध्ये असा अनुभव आलाय की साधारण 3-4 वर्षाच्या पहिल्या प्रॅक्टिस मधल्या काळामध्ये बराचसा आयुर्वेदाकडे येणारा कल जो आहे तो थोडासा कमी होता. किंवा तरुण पिढीचं म्हणलं ना तर त्याच्यावरती विश्वास बसणं, कारण इन्स्टंटली रिझल्ट सगळ्यांना हवे आहेत, मग ते फक्त आयुर्वेद देऊ शकत नाही असा जो गैरसमज आहे बघा, आयुर्वेदानं लवकर फरक पडत नाही हा गैरसमज खूप जनसामान्यांमध्ये पसरलेला आहे. तर आयुर्वेदानं हा अतिशय लवकर गुण येतो हे निश्चित आहे. जर रुग्णाने योग्य त्या पद्धतीनं, तिथं रुग्णानं काय काय गुण आहे रुग्णांची सांगितलेले आहे. रुग्ण हा अत्यंत हुशार असावा, पण त्यांना सविस्तर एकंदर सविस्तर सगळी हकीकत ही आपल्या रुग्णाला डॉक्टरांना सांगितलं पाहिजे. म्हणजे आढ्यरोगी विषयक वैश्य ज्ञापक सत्व असा एक श्लोक आहे. रुग्णानं कसं असावं, जर पेशंटनं आम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलं आणि आमचं निदान पक्क होऊन औषधाचा मारा जर योग्य पद्धतीने गेला तर तो आजार 8-15 दिवसापेक्षा 2-3 दिवसामध्ये कमी होण्यासाठी खूप लवकर तयार होतो. म्हणजे आयुर्वेदाला लवकर गुण येतो हे निश्चित आहे.
उशिरा गुण येतो हा मात्र गैरसमज सगळ्यांनी काढला पाहिजे. आता ह्या कोविडच्या काळामध्ये साधारण 2-3 वर्षापूर्वीपासून जो आपण म्हणताय की आता ॲलोपॅथीच्या काळामध्ये सुद्धा आयुर्वेदाचा एवढा प्रोपगंडा होतो का, तर आता कोविडच्या काळापासून खूप बदल झालेले दिसून येत आहेत. म्हणजे तरुण मुलांचे किंवा डॉक्टरांचे किंवा बऱ्याच सुसंस्कृत माणसांचे सुद्धा आयुर्वेदाकडे झेप घेण्याचे कल दिसायला लागलेला आहे. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं ॲलोपॅथीला पण लिमिटेशन्स आहेत आणि आयुर्वेदाला पण आहे. हा, दोन्ही पॅथी दोन्हीच्या दोन्ही श्रेष्ठच आहे. पण कुठेतरी लिमिटेशन्स येतात की ॲलोपॅथीच्या औषधांना साईड इफेक्ट आहे, जो साईड इफेक्ट कुठल्या आयुर्वेदिक औषधांना नाही. म्हणजे आम्ही असं एक वाक्य म्हणतो, आयुर्वेदिक मेडिसिन्स डझंट हॅव एनी साईड इफेक्ट बट मोस्ट हॅव साईड बेनिफिट्स. दुष्परिणामांचं आपण सांगितलं की आयुर्वेदाचे दुष्परिणाम नाहीत, आणि मग गमतीने बोललं जातं की वैद्यांना खोटं सांगू नये आणि बायकोला खरं सांगू नये. हा त्यातून आलेला जोक आहे. कफाचे आजार हे कायमस्वरूपी बरे करण्यासाठी म्हणून काही पद्धती आहे का? हा, कफाचे आजार निश्चितच बरे होतात. आता काही मुलं असतात. हा, एका मुलाचं उदाहरण देतो. कराडमध्ये यशवंत हायस्कूलला एक मुलगा होता आणि त्याला सततची सर्दी होते. लहानपणापासून ते नेझल स्प्रे किंवा दम्याची गोळी वगैरे जे असते ना ते वगैरे स्प्रे असतात ते देऊन तर त्याला अस्थमाचा शिक्का लागला होता. तर त्याच्यामध्ये माझ्याशी मी म्हणल्याप्रमाणे पोटामध्ये खूप चिकटपणा एवढा होता की त्याला संडासला पण रोज चिकट व्हायची. म्हणजे आम्ही त्याला आम म्हणतो, आम दोष शरीरात साठलेला. तर तो शरीरात बाहेर काढण्यासाठी ज्या प्रोसेसचा त्याच्यावर उपयोग व्हायला पाहिजे तो झाला नव्हता. त्याचं वय साधारण 12-13च्या आसपास होतं आणि त्याला वमन ही प्रक्रिया मी करायला सांगितली, जी आयुर्वेदामध्ये कफासाठी खूप श्रेष्ठ सांगितलेली आहे आणि त्यांना विकार बरे होतातच. तर त्याला तयार केलं, त्याची आई पण तयार झाली आणि वमन केल्यानंतर तो साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये पूर्ण बरा झाला. त्याचा स्प्रे सुद्धा केला आणि नाकातली सगळी रंध्र मोकळी झाली. तो व्यवस्थित आहे आता. गेली 4-5 वर्षापासून तो खूप कॉन्टॅक्टमध्ये पण आहे. तर असं होतं, निदान जर योग्य झालं आणि सगळ्यात महत्वाचं पंचकर्म करण्याचं धाडस वैद्यामध्ये असेल आणि पंचकर्म करून घेण्याचं धाडस जर रुग्णामध्ये असेल तर त्या पंचकर्म प्रक्रिया केल्यानंतर आजार शरीरामध्ये पूर्वीसारखा राहणं हे शक्य नाहीये. कारण वमन ही प्रोसेस अशी आहे की शरीरातनं पूर्णपणे सगळी घाण तोंडावाटे बाहेर काढणं ही प्रोसेस खूप, तसं म्हणलं तर पेशंटला वाटते क्रिटिकल आहे. आता क्रिटिकल का वाटते, तर घरी होणारी उलटी हे आजाराचं स्वरूप आहे, त्रासदायक. हा, हे त्रासदायक का आहे, कारण शरीरातल्या आतल्या घटकांना बाहेर यायचं आहे. पण पेशंट काय करतो, गोळी खाऊन त्यांना आत दाबतो. म्हणजे दोघांची भांडणं लागतात आणि मनाविरुद्ध एक दिवस काय होतं, गोळ्या किती खाल्ल्या तरी पेशंटला उलटी होते. तो त्रास, तो आजार आहे, त्याला आयुर्वेदाने छर्दी म्हणलेला आहे. पण आपण ही त्याची प्रोसेस करतो, म्हणजे त्वचा विकार असू दे किंवा डायबिटीस असू दे, शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या अवयवामध्ये त्वचेमध्ये जिथं जिथं दोष वाढलेला आहे कफाचा, तो सगळा कफाचा दोष, कफ सगळा विकृत पोटामध्ये आणण्याची क्षमता आयुर्वेदामध्ये आहे. त्याला आपण स्नेहन आणि स्वेदन प्रक्रिया म्हणतो आयुर्वेदानुसार, आणि काही अभ्यंतर औषधं ती घेतल्यानंतर शरीर तयार झालं की काही लक्षणं नाडीतून जाणवतात आणि काही लक्षणं रुग्णांकडून येतात. अशी जाणवली की पहाटेच्या मुहूर्तावर रुग्णाला इथं क्लिनिकमध्ये आपल्या बोलवून त्याला काही औषधं बांधली की सहजतेने उलट्या होतात. म्हणजे माझ्याकडे व्हिडिओ फोटो पण आहेत बरेच, ज्याच्यातून तुम्ही बघू शकता की रुग्णांना अगदी इतक्या सहज उलट्या होतात की त्यातनं खूप कफ निघून जातो. आणि पेशंट लिटरली अस्थमाचे पेशंट 2-3 उलट्या झाले की म्हणतात, सर मी 2-3 वर्षात असा पहिल्यांदा खोल श्वास घेतलेला आहे. असे रिझल्ट खूप छान शरीर हलकं जाणवतं, श्वास हलका येतो. कफदोष जे आहे ते पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी किंवा शरीरातून बाहेर काढण्यासाठी पंचकर्म हा एक प्रभावी उपाय. पंचकर्म हे बऱ्याच विकारामध्ये लाभदायी ठरतं की आता कसं आहे, आयुर्वेदाकडे आता असं बघितलं जातं की आजार झाला आहे आणि तो जर शरीरातून मुळासकट काढायचा आहे तर त्याच्या माग रुग्णाची भावना होती की अशासाठीच फक्त आयुर्वेदाकडे जावं. पण आयुर्वेदाची एक व्याख्या सांगितलेली आहे, हिताहितम सुखम दुःखम आयुर्वेदस्य हिताहितम. मानांच्या असा एक श्लोक आहे. तर हित आणि आहेत म्हणजे आपल्या रुग्णांसाठी आपल्याला आजार झालेला आहे तर आयुर्वेद पंचकर्माद्वारे त्यांना बरा करू शकतो. पण आजार झालेला नसेल तरी सुद्धा मगाशी मी म्हणल्याप्रमाणे जे ऋतूनुसार दोष वाढत जातात, म्हणजे वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यामध्ये साधारण वात दोष वाढतो, त्यावेळेला बस्ती नावाचं हे पंचकर्म करावं. म्हणजे पूर्ण अंगाला तेल लावून काही औषधी काढ्याची वाफ घेणं आणि त्याच्यानंतर मग संडासवाटे काही औषधं घेतात, त्याला हल्दीच्या भाषेमध्ये इनिमा म्हणतात. पण इनिमा आणि बस्ती याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. कारण इनिमाचं एखादं औषध असतं, पण बस्तीद्वारे हाडांची ताकद वाढवणं, कॅल्शियम वाढवणं किंवा त्वचा विकार बरं करणं, रक्तविकार बरं करणं, कफ कमी करणं, वात कमी करणं, अशा पद्धतीची तेल तुप बरीच आयुर्वेदामध्ये आहे, त्याचा बस्ती दिला जातो.
पुन्हा पुढे गेलं तर पित्ताचा ऋतू येतो शरद ऋतू, जो आता साधारण नवरात्राच्या आसपास ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळात येतो. तर त्यामध्ये पण पित्ताचा प्रकोप खूप झालेला असतो. म्हणजे त्यावेळेला तुम्ही बघाल तोंड येणं, म्हणजे मुखपाक म्हणतो आहे त्याला, तोंड येणं किंवा मूळव्याधाचा त्रास, उष्णतेचा त्रास, जर उठणं, असे भरपूर प्रमाणाचे पेशंट आढळतात. ह्या विकार म्हणजे हे तक्रारी झालेल्यांना पण चिकित्सा करू शकतो, पण हे विकार त्या ऋतूमध्ये जर होत असतील तर ते विकार होऊ नये म्हणून आयुर्वेदानं आधीच योजना करून ठेवलेलं आहे की त्यावेळेला तुम्ही विरेचन किंवा रक्तमोक्षण या दोन्हीपैकी कुठलं तरी पंचकर्म वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहाय्यानं करावं. हे जे काही पंचकर्मातल्या ज्या काही पद्धती आहेत त्या ऋतुमानानुसार त्या ऋतुमानाचा वेध घेऊन करणारी समाजामध्ये मान्यता किंवा तशा पद्धतीचे काही रुग्ण पाहायला मिळतात का, की प्रतिबंध अगोदरच? हो. पण कसं असतंय, त्याला अनुभव घ्यायला लागतो. आता उदाहरणार्थ माझ्या उगलीवरती एक पेशंट होता, त्याला गृहिणी नावाचा विकार होता. म्हणजे पोटाची क्षमता ताकद खूपच कमी झालेली, अग्नी वगैरे, त्यामुळं खाल्लं की संडासला जाणं, प्लस त्याला दमा होता. तर त्याला सततची सर्दी होते, त्यामुळे दम्याचा स्प्रे वगैरे सगळं चालू होतं. आता तो एका बँकेमध्ये मोठ्या पोस्टवर साताऱ्याला काम करतोय. तर त्यावेळेला ज्या वेळेला त्याचं पोट पहिल्यांदा 1-2 वर्ष लागली पोट बरं करायला, कारण खाणं पिणं खूप महत्वाचं आहे आयुर्वेदानुसार. ज्या गोष्टी तुम्ही खाताय त्याच्यामुळे जर कफाच्या पेशंटला कफ वाढत असेल तर त्या पेशंटनी त्या गोष्टी खाऊ नये, काही काळापुरत्या तर मर्यादित खाव्यात. त्याच्यानंतर मग आपण ऋतूनुसार बदल करू शकतो. तर ह्या सगळ्या खाण्यापिण्याच्या तक्रारी त्याला खूप समजावून सांगितल्यानंतर तो 2 वर्षात पोटाच्या आजाराने बरा झाला, सर्दी पण बरी झाली. पण दमा जो होता, म्हणजे शरीरात जो फुफ्फुस आणि श्वासवाहिन्यांमध्ये जो कफ अडकायचा तो वमन केल्याशिवाय काही मोकळा झाला नाही, इतका घट्ट चिपटून बसलेला, कारण वर्षानुवर्ष त्याची औषध चालू होती. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला तो वमन करायला बसला ना, मागाशी मी जे उदाहरण दिलं ना, 2 मिनिटं झाल्यानंतर तो मला म्हणाला की सर आम्ही 2-3 वर्षानंतर एवढा खोल श्वास घेतो. त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय तसं तो साधारण 1 ते 2 वर्षामध्ये सातारून येतो, याच्या आधी फोन करतो, सर मला वमन करायचे कधी. त्याच्या आतापर्यंत 7 ते 8 वमन झालेले आहेत. गौरव नाव आहे त्याचं, पण अगदी नावाप्रमाणे गौरव करण्यासारखं आहे, कारण वमन ह्या प्रोसिजरला स्वतःहून तयार होणं हे शक्यतो बघायला मिळत नाही व्यवहारामध्ये. तुम्ही म्हणताय तसं ऍक्च्युली तसं झालं पाहिजे. पण काही रुग्णांना अनुभव आला की त्याच्या घरातले, त्याचे मित्र, त्याची बायको, त्याच्या बायकोच्या घरातले असे बरेच जण आता वमन किंवा पंचकर्म करायला सहसा म्हणजे लिहिल्या तयार होतात. मानवी शरीरामध्ये पंचेंद्रिय जी महत्वाची आहेत ती पंचेंद्रिय तंदुरुस्त ठेवण्यासाठीच ही पंचकर्म पद्धती म्हणजे आपले जे काय ऋषी आहेत, पतंजली असतील किंवा चरक असतील, त्या सर्व मंडळींनी फार हजारो वर्षाचा वारसा आहे आयुर्वेदाला. बरोबर. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रश्नम असा आयुर्वेदाचा एक श्लोक सांगितलेला आहे. म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी जे प्रयत्न सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये आपण खाणं पिणं म्हणजे कुठल्या प्रकृतीच्या माणसाने काय खावं हे लिहून दिलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही म्हणताय ते पंचेंद्रिय वगैरे आहेत ना, आपल्या शरीरातली सगळी एकादश इंद्रिय जे म्हणतो आपण, मन आणि आत्मा पण त्याच्यामध्ये आलं. तर ही एकादशी इंद्रियांमध्ये स्वस्थ राहण्यासाठी नस्य सांगितलेलं आहे, अंजन सांगितलेलं आहे, कर्णपूर्ण म्हणजे कानामध्ये काही औषधं घालायला सांगितले आहेत, नाकामध्ये काही प्रकृतीनुसार किंवा आजारानुसार वेगवेगळी नस्याची औषधं, तुप, तेल आहेत. काही प्रमाणात आपण सिद्ध जलात म्हणजे औषधी सिद्ध जलांचा सुद्धा नाकामध्ये ड्रॉप बाय ड्रॉप सोडून त्याचाही वापर करतो. डोक्यावरती लेप आलेले आहे, डोळ्यामध्ये विविध प्रकारचे अंजन आलेले आहेत, ज्याच्यामुळे आपले पंचेंद्रिय खूप व्यवस्थित राहण्यासाठी उपयोग होतो. आणि पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनी वगैरे असंच करायचे. तुम्ही जे उदाहरण दिलं ना, तर त्यांचं खाणं पिणं खूप प्रॉपर असायचं, म्हणजे अप टू द पॉइंट. आता आपण सकाळी 11 वाजता जेवलो तर काही व्हिडिओ किंवा काही डॉक्टरांची काही बोलणी वगैरे किंवा जे डॉक्टर नसून सुद्धा जे काही उत्साहानं सांगायला जातात ना, तर त्यांच्या मागे न लागता आपण किती पाणी प्यावं, आपण किती जेवावं हे आपलं आपण ठरवावं. कारण जास्त पाणी पिल्यानं सुद्धा भरपूर रोग जळतात. सकाळी उठल्यानंतर साधारण 1 लिटर पाणी पिणं हे अतिशय 100% चुकीचं आहे. आयुर्वेद याला आजही मान्यता देत नाही, पूर्वी देत नव्हतं आणि इथून पुढे कधी देणार पण नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची तहान त्या व्यक्तीचं शरीर आणि मन त्याला सांगते. आपण किती पाणी प्यावं, 4 घोट पाणी पिले, 5 घोट पाणी पिले, तहान थांबली, आपण तिथं थांबलं पाहिजे. आपण 250 ml चा मोठा ग्लास घेतो, उभं राहून भांड्याला तोंड न लावता वर्ण पितो, हे चुकीचं आहे. आयुर्वेदानं सांगितलेलं स्वस्थ शांत खाली बसून भांड्याला तोंड लावून आपल्याला तहान आहे तेवढं पाणी प्यावं, एवढा सरळ मुद्दा आयुर्वेदानं सांगितलेला. म्हणजे लोकांचा एक प्रकारचा गोंधळ होतोय आता हल्ली या व्हॉट्सअप किंवा ह्या सगळ्यात वेगवेगळी मतं किंवा त्याला काही एक प्रकारची अधिकृत मान्यता काही अभ्यास वगैरे काही नाही.
माणसं गोंधळ करतात. आता आपण पाण्याचं सांगितलं, जास्त पाणी सुद्धा शरीराला विकार उत्पत्ती वगैरे करू शकतं. अगदी बरोबर. पण बऱ्याच वेळा सांगितलं जातं की भरपूर पाणी प्या, भरपूर पाणी प्या. आता एक मुद्दा इथे मला सांगावासा वाटतो की इथून पुढे आणि आता पण आहार या विषयावर जर ज्यांना कोणाला मार्गदर्शन घ्यावं असेल, कुठलाही आजार असू दे किंवा आजार होऊ नये म्हणून सुद्धा प्रकृतीनुसार आपल्या जवळच्या प्रामाणिक प्रॉपर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्याकडे जावे. आपल्याकडे आपली प्रकृती व्यवस्थित त्यांना समजावून सांगावी, त्यांनी आपली प्रकृती ओळखून घ्यावी, नाडी परीक्षा करून घ्यावी आणि मग त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घ्यावं की आपण काय खावं, किती खावं, कधी खावं, कधी प्यावं. कारण आहार हा आयुर्वेदानं 3 उपस्तंभ सांगितले, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. तर ह्या 3 ब्रह्मचर्या 3 उपस्तंभांमध्ये आहार हा पहिला फॅक्टर आहे जो आयुर्वेदानं पूर्णपणे व्यवस्थित उचलून धरलेला आहे. पहिला उपस्तंभ तो जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला कोविड जरी झाला तरी त्याची लक्षणं खूप कमी होतील, तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग राहील. म्हणजे आता आताच्या काळात बघितलं आपण तर कोविड नंतर अजून इस्रायलमध्ये तर फ्लोरोना नावाचा एक पेशंट नवीन एक पेशंट सापडलेला आहे. तर तिथं 4 वॅक्सिन घेऊन सुद्धा म्हणजे 2 डोस वॅक्सिनचे प्लस दोन्हीचे बूस्टर डोस घेऊन सुद्धा जर त्या पेशंटला फ्लोरोना झाला तर याचा अर्थ फ्लोरोना स्ट्रॉंग आहे असं आपण नाही म्हणू शकत. त्या माणसाची इम्युनिटी खूप कमी आहे. मग ती इम्युनिटी का कमी झाली आहे तर असंच कुठलेही व्हिडिओ बघून किंवा कुठल्याही युट्यूबला सर्च करून आपण इतकं पाणी पिलं पाहिजे, आपण बिटाचा ज्यूस पिला पाहिजे, एवढा ज्यूस पिला पाहिजे, तर याच्यामुळे काही आरोग्य सांभाळलं जात नाही. आरोग्य सांभाळायचं असेल तर आयुर्वेदाची साथ तुम्ही सोडली नाही पाहिजे आणि आयुर्वेद आपल्या सोबत जाणला पाहिजे. इतर पॅथीमध्ये आहाराच्या बद्दल काही सांगितलं जात नाही, पण आयुर्वेदामध्ये चौरस आहाराच्या बद्दलची खास करून एक आग्रह आहे. हो. आणि आहाराच्या माध्यमातून बरेच शरीरावरती नियंत्रण ठेवता येणं किंवा विकारांवरती नियंत्रण ठेवता येणं शक्य आहे. हो. आता तुम्ही म्हणाला तसं आहाराच्या बाबतीत नियंत्रण ठेवणं खूप आता हल्ली अवघड जातं. तर त्यांच्यासाठी पण आयुर्वेदामध्ये खूप चांगले उपचार सांगितलेले आहेत. एरंडेल तेल असतं रोज बाहेर. आता आपण प्रॅक्टिकली बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाणं गरजेचंच असतंय. आपण प्रत्येकाला नाही तरी म्हणू शकत. स्पर्धेच्या स्पर्धेच्या वेळेमध्ये शक्यते 21व्या शतकात तरी शक्य आहे. तर हे जे करत असताना आपण एखाद्या वेळेस जर बाहेरचं जेवण केलं आणि आपल्याला माहिती की आपलं पित्त वाढतंय तर आपण घरी आल्यानंतर रात्री त्रिफळा चूर्ण किंवा 2 दिवस फक्त गरम पाणी आणि ताक पिणं, हलका आहार, ज्वारीची भाकरी फक्त खाणं, मुगाचं कढण खाणं, हे जर आपण दुसऱ्या दिवशी 1 दिवस फॉलो केलं आणि रात्री जर एरंडेल तेल घेतलं आपल्या योग्य मात्रेनुसार तर त्याला जुलाब किंवा संडासला साफ होणं, शरीरात वाढलेलं जे काही पित्त आहे आधीच्या खाण्यापिण्यात चुकीच्या खाण्यापिण्यामुळे केलेलं ते शरीरामधून बाहेर जाणं, तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. जो काही चिकट पदार्थ आम नावाचा आपण मगाशी चर्चेत आणला तर तो जर होणार असेल तर गरम पाणी आणि मुगाचं कढण किंवा ज्वारीची भाकरी हा भाजलेला आणि हलका आहार घेऊन तोही पचला जातो. म्हणजे आपण बाहेर शनिवारी रात्री जेवायला गेलो आणि रविवारी फक्त आम्ही आयुर्वेदानं सांगितलेला हा डाएट जर फॉलो केला तर सोमवारी तुम्ही फ्रेश असाल. पण हे जर नाही केलं आणि हे जनसामान्यामध्ये दिसून येत नाही, रविवारचा दिवस जर शनिवारी रात्री जेवण झाल्यानंतर हे जर नाही केलं आपण आता सांगितलं प्रमाणे तर सोमवारी त्रास होणारच आहे. मग सोमवारी ठरलेली सकाळी पित्ताची गोळी या सगळ्या गोष्टी पुन्हा मग ती सायकलच आहे, मग ती सायकल लागून जाते. त्याचे दुष्परिणाम देखील त्याचे दुष्परिणाम नक्की आहे. म्हणून आयुर्वेदानं सरळ सांगितलेलं आहे कुठल्याही ऋतूमध्ये आजार होऊ नये म्हणून वसंत ऋतूमध्ये वमन करावे, वर्षा ऋतूमध्ये बस्ती करावी आणि आपल्या ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर मध्ये येणाऱ्या शरद ऋतूमध्ये पंचकर्म कुठलं करावं तर रक्तमोक्षण आणि विरेचन म्हणजे जुलाब. हे पंचकर्म ऋतुमानानुसार करायचे. ऋतुमानानुसार केले तर कुठलाही आजार होत नाही, इम्युनिटी स्ट्रॉंग राहते, कुठलेही साथीचे रोग किती मोठी महामारी आली तरी आपण त्याच्यामध्ये अडकत नाही, एवढं नक्की होतं. दुसरं एक डॉक्टर साहेब असं आहे की आयुर्वेदाची जी काही उपचार पद्धती आहे ती दीर्घ आहे, क्लिष्ट आहे आणि खर्चिक पण आहे असं म्हणलं जातं. पण ॲलोपॅथीमध्ये देखील आपण पाहतो की असा कुठलाही आजार पूर्ण बरा होणं लगेच आणि कमी खर्चात ते तिकडे देखील हे नाही. तर ह्याची तुलना करताना म्हणजे दीर्घकाळ औषध घ्यायचे आहेत, खर्चिक आहेत, ही जी काही चर्चा समाजामध्ये आहे कारण त्याबद्दल काय सांगा. आता कसं झालंय आत्ताच्या व्यावहारिक युगामध्ये पैसे कमवणं आणि पैसे खर्च करणं हा दोन्ही भाग महत्वाचा आहे. आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक खूप कॉस्टली आहे असं नाहीये. आपण जर व्यवस्थित विचार केला, आपण ॲलोपॅथीची आत्ताची 10 रुपयाची एक गोळी घेऊन आज आपलं डोकं थांबलं तर त्या 10 रुपयाच्या गोळीमध्ये सुख आहे त्या माणसाला, पण ती 10 रुपयाची गोळी त्याला कमीत कमी 3-4 महिने तर घ्यायला लागली. त्याचं जर कॅल्क्युलेशन काढलं तर ते करण्यापेक्षा एखाद्या आयुर्वेदिक वैद्याकडे जाऊन पंचकर्म केलं तर त्याच्यापेक्षा निम्म्या खर्चामध्ये तो परत पेशंट बरा होतो आणि मूळ आजार निघून जातो. पुन्हा 10 रुपयाची गोळी त्याला आयुष्यभर घ्यायला लागत नाही, तो पुढचा खर्च वाचतो आयुर्वेदामुळे.
त्यामुळे आयुर्वेदामध्ये आणि आयुर्वेदिक औषधं महाग असणं हा एक मुद्दा तुम्ही बरोबर बोलला. कारण काही काष्ठौषधी म्हणलं आपण, म्हणजे चूर्ण वगैरे म्हणलं झाडाची, तर ती खूप कॉस्टली नाहीये. पण काही वनस्पती आता मिळत नाही, काही दुर्मिळ झालेल्या आहेत, हे जंगलतोड वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे. तर त्या वनस्पतींचे मग चूर्ण वापरायचं म्हटलं तर ती कॉस्टली जातात. दुसरा एक भाग बघितला तर आयुर्वेदामध्ये भस्म नावाचा एक प्रकार आहे किंवा रसकल्प, म्हणजे आरोग्यवर्धिनी किंवा तांब्याचं भस्म, सोन्याचं भस्म, चांदीचं भस्म, आपण शंख वगैरे बघतो, शिंपले, तर त्यांची भस्म करायला लागतात. तर ती प्रोसिजरच खूप म्हणजे खूप कॉस्टली आहे. म्हणजे ती प्रोसिजर करायचं म्हटलं तर काही 24 तास त्या लिंबाच्या रसामध्ये भिजत ठेवा, त्याच्यानंतर त्याला काढून त्याला चूर्ण करा, त्याच्यामध्ये नंतर ते एक खापर घेऊन त्याच्यामध्ये ते कवड्या वगैरे सगळं ठेवून 1000 शेणकुंड्यांचा अग्नी द्या, असे 3 दिवस किंवा 7 दिवस द्यायला लागतं काही प्रमाणात. तर हे सगळं कॉस्टली होतं. त्यामुळे भस्म किंवा रसकल्प हे फक्त आयुर्वेदामध्ये महाग आहे, बाकीच्या गोष्टी आयुर्वेदात एवढ्या कॉस्टली नाही आहे. म्हणजे आयुर्वेदाला जे सांगितलेले जे सगळे संस्कार करून मग ती जी औषधाची निर्मिती होत असते. हो हो, आयुर्वेदामध्ये संस्कार हा नावाचा खूप मोठा आणि खूप प्रभावी शब्द वापरलेला आहे. म्हणजे आपण अन्न सेवन करताना सुद्धा ते गरम खावं असं सगळेजण सांगतात, आहार तज्ञ पण सांगतात, डायटिशियन वगैरे. पण ते खरंच योग्य आहे. आपल्या शरीरामध्ये अग्नी असतो, हा तो अग्नी व्यवस्थित असतो आणि आपल्या अग्नीवर आपण एखादं कोल्ड्रिंक पिलं तर तो भिजणार आहे, जठराग्नी. हा जठराग्नी. तर तो जठराग्नी भिजू नये म्हणून आपण गरम अग्नीचा जर का आपल्या अन्नावर संस्कार केला आणि ते जर खाल्लं तर ते आपल्या अग्नीला सोपं जाणार ते पचवायला. हा म्हणून सुद्धा थंडीच्या काळामध्ये जर अग्नी कमी असेल तर गरम पाणी प्यावं असं सांगितलेलं आहे. म्हणजे दिवसात एकदा तरी प्रत्येकानं रात्री झोपताना किंवा सकाळी उठताना नाहीतर जेवताना तरी मध्ये मध्ये गरम पाणी पिणं, म्हणजे ते अन्न पचवायला आपल्या जठराग्नीला सोपं जातं. जठराग्नी ठेवता राहायला पाहिजे. वैद्य अनिकेत जोशी यांच्याशी कफ प्रवृत्ती किंवा कफ विकाराच्या बाबतीतली जी चर्चा केली आणि त्यांनी त्याबद्दलची घ्यावयाची काळजी आणि त्याचे जे उपचार आहेत याबद्दलची अत्यंत प्रेक्षकांना उपयुक्त ठरेल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. कराडच्या कृष्णा नाक्यावर त्यांचा इथं दवाखाना आहे, इथं रुग्णांच्यावर उपचार आणि औषधोपचार अशा सर्व प्रकारचा जो लाभ आहे रुग्णांना घेता येईल. आणि केवळ कफ प्रवृत्ती नव्हे तर सर्व विकारांवर त्यांच्याकडे उपचार उपलब्ध आहेत. या मालिकेमध्ये आपण कफ प्रवृत्ती या विषयावरती चर्चा केली. पुढच्या भागामध्ये किंवा पुढच्या काळामध्ये डॉक्टर जोशी यांच्याशी आणि अन्य विकारांवरती आपण चर्चा करून प्रेक्षकांपर्यंत ती माहिती देण्याचा प्रयत्न करू. आजच्या या भागामध्ये जोशी डॉक्टरांनी जी कफ या आजाराविषयीची जी माहिती सांगितली ती प्रेक्षकांना निश्चित उपयुक्त पडेल. सर, आपण जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. द न्यूज लाईन प्रस्तुत आरोग्याचा महामंत्र.